लय पुढे गेली गाडी मागे अध्यक्ष तिकडे जाऊ दिसत नाही. गाडी पुढे गेली नाही इथेच आहे मागे. कशी गाडी मागे घ्या. गाडी मागे आपण आजपासून मंगल कलश यात्रा विकास सुरू झालेली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मंगल कलश यात्रेची या ठिकाणी सुरुवात पन्हाळगडावरून झाली आहे. काय भूमिका आहे, काय नियोजन? आपल्याला माहिती आहे की 1 मे 1960ला आपल्या संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. आज त्याला 65 वर्ष होत आहेत. या 65 वर्षामध्ये महाराष्ट्र राज्य या देशातलं एक नंबरचं राज्य बनण्यासाठी मग आर्थिक असेल, सांस्कृतिक असेल, सामाजिक असेल, औद्योगिक असेल, शैक्षणिक असेल, या क्षेत्रामध्ये जो महाराष्ट्रात पुढे गेलेला आहे त्यामध्ये ज्यांचं योगदान आहे त्या सर्वांचं गौरव करावा म्हणून ही रथ कलश यात्रा आपल्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि सरचिटणीस प्रफुल्लभाई पटेल यांच्या संकल्पनेतून आपला हा कार्यक्रम आमच्या पक्षाने आखलेला आहे. आज पश्चिम महाराष्ट्रातल्या पहिल्या या रथ कलशाचं पूजन करून आपण सुरुवात करतो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र स्मृतीमधून. आता आपल्याला माहिती आहे की रायगडानंतर सर्वात जास्त दिवस छत्रपती शिवाजी महाराज या राहिलेले होते, त्यांचं वास्तव्य होतं. त्यामुळे हे सगळं ही भूमी जी आहे ती पावन झालेली आहे त्यांच्या पदस्पर्शानं. छत्रपती शिवाजी महाराज एक राजे होऊन गेले की इतकी वर्ष होऊनसुद्धा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आदरानं का घेतो की एखादं रयतेचं राज्य, शेतकऱ्याचं राज्य कसं चालवावं. हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना सर्व मावळ्यांना, सर्व जाती धर्माच्या 12 बलुतेदार लोकांना एकत्र घेऊन त्यांनी जे राज्य केलं ते एक आदर्श राज्य होतं. आणि हे असंच आदर्श राज्य करण्यासाठी त्यांच्या भूमीची पावन माती घेऊन त्यांच्या मंदिरामध्ये त्यांचं मूर्तीची आपण पूजा करून आज आम्ही हा अमृत कलश महाराष्ट्र गौरव रथ यात्रेचा सुरुवात करतो आहे. आणि मला आज आनंद आहे की जवळजवळ सकाळी पाऊस असतानासुद्धा आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातले एका टोकाटोकातून सगळे कार्यकर्ते एवढ्या सकाळी हजारो संख्येत इथं आले. त्यामुळे मनपूर्वक मी त्यांचा आभारी आहे. आता आज आपल्या कोल्हापूरमध्ये, उद्या सांगली, परवा सातारा, नंतर सोलापूर, पुण्यामध्ये 2 दिवस आणि अशा सगळ्या विभागातून ह्या सगळ्या 30 तारखेला रात्री सगळे अमृत कलश येतील. आणि एक फार मोठी एक शोभायात्रा 1 तारखेला 5:30 वाजता जंबोरी मैदानाजवळ आम्ही काढणार आहोत. आणि 4 दिवस ज्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे त्यांचा गौरव करणार आहोत. मग त्यामध्ये भारतरत्न ज्यांना मिळालं आहे त्यांचा गौरव होणार आहे. ज्यांना साहित्याचा पुरस्कार मिळाला आहे त्यांचा गौरव होणार आहे. जे मुख्यमंत्री झालेले आहेत आत्तापर्यंत जे हयात आहेत ते त्यांचाही आपण गौरव करणार आहोत. क्रीडा, सांस्कृतिक सगळ्यांचाच करून एक 4 दिवस भरगच्छ कार्यक्रम महाराष्ट्राचा गौरव करणारे आम्ही कार्यक्रम करणार आहोत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता ही यात्रा कार्यकर्त्यांसाठी ऊर्जा देणारी ठरेल का? कारण त्याचा उल्लेख देखील तुम्ही 100% कार्यकर्त्यामध्ये उत्साह आला तरच निवडणुका जिंकता येत असतात. जर सकाळी 5-5:30ला उठून जर चंदगडचा माणूस पन्हाळगडावर येणार असेल तर त्याच्यामध्ये अंगाती उत्साह, उर्मी किंवा आदरा असेल, फार लांबून एवढ्या लवकर येणं आणि पाऊस पडलेला असताना आज तरी सकाळी मी आलो तेवढं गडगडाट, विजांचा गडगडाट, ढगांचा कडकडाट मला वाटत होतं की ही आज आमच्या ह्या स्वागताची तयारीच निसर्गाने केलेली आहे असं मला वाटतंय. नाही, मी पहिल्यांदा आपण श्रद्धांजली वाहिली त्या मूर्त्यात्म्याला. काहीही निष्पाप आपल्या कुटुंबाला घेऊन त्या काश्मीरमध्ये गेलेल्या पर्यटकांचा ज्या पद्धतीने निर्गुण हत्या करण्यात आली ती सगळ्या देशाला नव्हे तर जगाला चीड आणि संताप आणणारी आहे. काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी याचा तीव्र निषेध करत असताना आम्ही असा बदला घेऊ आणि सूड घेऊ की जगाला आठवण राहील असं प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे. मला वाटतं संपूर्ण देश हा नरेंद्र मोदी साहेबांच्या मागं उभं राहील. आणि हा सूड घेण्यासाठी किंवा त्या पाकिस्ताननं जे कृत्य केलं असेल त्यासाठी सर्व नागरिक एकजुटीनं त्यांचं समर्थन करतील. खरं तर या सगळ्या जम्मू काश्मीरमधल्या लोकांना आणण्यासाठी एका बाजूला गिरीश महाजन गेले, त्यानंतर एकनाथ शिंदे सुद्धा गेले. कुठंतरी महायुतीतल्या पक्षांमध्ये कुरघोडी सुरू असल्याचं नाही, तसं नाही. सगळ्या तिघांनी मिळून गिरीश महाजननी जावं असं ठरलं, त्यांना पाठवण्यात आलं. एकनाथ शिंदे साहेबांचा स्वभाव आहे की असं ज्या होतं ते स्वतःहून जात असतात. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सभा घ्यायची
आणि येणाऱ्या लोकांची व्यवस्था करायची जबाबदारी आमच्यावर होती. त्याप्रमाणे याच्यात कुरगुडी बिरगुडी काही नाही. वास्तविक हे आपलं सगळ्यांचं राष्ट्रीय कर्तव्य आहे. ह्या भावनेनं सगळे पुढे आलेले आहेत. खरं पाहिजे साहेब तर जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेले होते तिकडं ते खरं तर शासकीय खर्चानं विमान प्रवासाला गेले होते. मात्र प्रमोशन झालं ते शिवसेनेचं प्रमोशन झालं ते पाहायला मिळते. त्याची टीका देखील आता होऊ लागली. आता आपण का नाही जी घटना घडली त्याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता. अशा छोट्या मोठ्या राजकारणाकडे लक्ष न देता आपलं देशाचं कर्तव्य काय आज आणि त्या हरामखोरांनी हे काम केलं आहे त्यांना कसा बदला घेता येईल याचा आपण सगळ्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. अशा गोष्टीला थारा देता कामा नये. नाही, मी अजून काही माहिती घेतलेली नाही. मी आज सकाळी आलो. चौकशी निश्चित केली जाईल आणि जे ह्याला दोषी असतील त्याच्यावर कारवाई केली जाईल.